वेलकम टू बॅक माय चॅनल. आज मी तुम्हाला गाणी नाही बोलून दाखवणार आहे. आज आपण करणार आहे ब्लॉग. चला सुरू करूया. तर मी मामाच्या गावी आलेली आहे. जे मामाच्या आईनी ते झाडं लावलेत ना, ते तुम्हाला दिसतात छोटी छोटी, ती मी दाखवणार आहे. काय काय माझ्या आजीनी लावले गंमत ते आपण बघूया. मी माझ्या आजीला आई बोलते. चला स्टार्ट करूया. हे बघा, ही शोची झाडं दिसत आहे. बघा, ही शोची आहे, दोन दोन छान दिसायसाठी. ही माटाचीच भाजी असते. तिला इकडे भाज्या बोलतात, भाजे बोलतात तिला. छोटे मोठे मोठे आहेत मस्तपैकी. इकडे फुलांची झाडं आहेत, झुंबूची, झेंडूच्या फुलांची झाडं दिसत आहेत मस्त. हे दोन खूप आहेत. त्याच्या आतमध्ये पण काही झाडं लावलेले आहेत. बघा, तुळस फुलांचे झाड आहे. बघा, छान दिसतात ना. या सगळ्या तुळशी आहेत. त्याच्यामध्ये काही कृष्ण तुळस पण आहेत. इकडे गणपती बाप्पाचा फुल असते ना आवडीचा, तो पण आहे इकडे. बोल, कोणता असते बरं? सांग. कोणता? जास्वंदी असते ना. जास्वंदी, शिवफ्लावर. मम्मी आता असं इकडे कर. हे कशाचं आहे? हे आहे भोपळ्याचं. भोपळ्याचं. तुम्हाला भोपळा बघायचं? तुला या इकडे, या इकडे दाखवते मी. हे बघा, इकडे दाखवून माझ्या आईने लपून ठेवलाय की बघेल ना कोणी पण तर त्याचे आहेत ना, हे दृष्ट लागते, लगेच तो पडून जाते, म्हणून लपून ठेवलाय. मग दाखवते मी तुला. मला छोटा आहे. हे बघा, जार लावून ठेवले. अजून पण त्या साईडला एक आहे बघ. मग अशीच दिसतात भोपळे. हे गावठी भोपळे आहे. आपण तिकडे जाऊया. हा, हे बघा, हे आलूचे पानं उगवलेत आईनी. छान दिसतात ना. आलू, आपण आलू वडे खातो की नाही? छान छान. त्याच्याकडे दोन प्रकारचे आहेत. एक ते सफेद आलू आणि एक काळे आलू आहेत. दाखवते मी. हे काळे आलू आहेत. काळे, त्यांचं देठ काळं असतं. बघ, हे बघा, हे बघा. हे वॉटरफॉल आहेत, पाणी दिसते. बघा किती झाड आहेत. फ्रेंड्स, हे कसलं झाड आहे ओळखलं कोणी? हे हळदीचे झाड आहे. खालती त्याच्या मातीच्या खालती आहे ना, दिवाळीला माझी आजी काढते हळद. त्याच्यात आपण मोदकाला पण दिवाळी नंतर ती हळद तयार होते आणि ती मातीच्या खाली येते. बरोबर ना? दिवाळी येते ना, तर माझी आजी काढते मातीच्या खाली, ती येते हळद. आता हे बघा, हे मिरच्यांचे झाड आहेत. हे तुम्ही बघितले? हे बघा, मिरच्यांचे हे झाड. हे बघा, तिकडे कढीपत्त्याचं झाड आहे. हे बघा,
हे बघा, हे अनंताच्या फुलांचं झाड आहे बघा. बोल. हे बघा, पपईचं झाड वरती आहे ते बघा, किती मोठं आहे. नंतर पपईचं झाड होतं, पेरूचा होता, तो मग गेला. फुलं पण होती इथे. मग आईने सांगितलं की पाऊस आला आणि मग आंब्याचं झाड पडून गेलं आणि मग सगळे फुलं गेले. कारल्याचं झाड पण आहे, कारल्याचं झाड चांगला. कोणा आईने कारल्याची भाजी केली, मग कारल्या तर हे काढली, बघ. कारल्याची अशी असतात, ते कारल्याची अशी असतात. छान दिसतात ना. त्याच्यात शिराला पण आहे, ते शिराला त्याच्यात असते. शिराळ्याची ही शिराड्याची ही आहेत, ही बघा शिराला. अजून इथे काय? बोल. हे बघ, पेरूचं झाड. इथे. हे बघा, पेरूचं झाड. हे बघा, पेरूचं झाड. तो जरा उंच नाही झाले, छोटस आहे बघ. तो छोटासे पेरूचं झाड. छान दिसते ना, छोटाशी. अशी ही आमची आजीची छोटीशी बाग. कशी वाटली? चांगली वाटली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडे पण अशी जागा असेल तर झाडं लावा आणि झाडं जगवा. आमची ही छोटीशी बाग आवडली असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स.